डिझेल महाग, पेट्रोल महाग, गॅस महाग, सिलेंडर महाग, कपडे महाग, सोनं महाग, भाजी महाग, भाकर महाग, लग्न करायला गेलं तर नवरा महाग, बायको महाग. बाबाला तर टेन्शनच नाही. अच्छे दिन आने वाले. सीना देखो मेरा शान से तन गया है, मेरे भीम के संविधान के बदौलत ओबीसी समाज का, देवी समाज का चाय बेचने वाला एक नरेंद्र मोदी देखो पंत प्रधान, प्रधानमंत्री बन गया. अच्छे दिन आने वाले. त्यामुळे अमरावतीहून लिहितात कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता. अरे भीमराव अंबेडकर की दूसरा बुलंदी कोई पा नहीं सकता. अरे भीमराव अंबेडकर नहीं लाए हैं हमारे इतने अच्छे दिन. ऐसे अच्छे दिन मोदी जी तो क्या किसी का बाप भी नहीं ला सकता. नफरत का बीज बो नहीं सकता. और सच्चा जय भीम वाला बदनामी का बोझ कभी ढो नहीं सकता. अरे जो जय भीम वाला होके भी चाटता है मनुवादियों के तलवे, उसकी रगों में तो असली माँ बाप का खून हो नहीं सकता. आणि तो भी म्हणत मी तो साहेब, हा भी म्हणत मी तो साहेब, तो भी म्हणत मी तो साहेब, पण मी म्हणत तुम्ही सगळा होईना गायब. आमले पाहिजे फक्त आपला एक बाबा गया सोडी सन समद सोरस न राज होई गए. बाबा गया सोडी सन समद सोरस न राज होई गए. आणि धर्मना नावावर असलं पोट भरानं कामकाज. खातो बाबासाहेबांची ज्याला जाणीव आहे, ज्याच्या अंगात माझ्या बाबाचं रक्त आहे. आका जळगाव स्टेशन हल्लं पाहिजे. आणि काल जयंती झाली बाबा, काल जातीवादी आडव दोरात बोललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. वा वा वा. टाइगर अभी जिंदा है, जातिवादी शर्मिंदा है, टाइगर अभी जिंदा है. तमन बाबा मुळे पोट भरत या भामटा या लफंगा या कसमसा तोंडना हो असले आई मारी मायलो खाई व माय. आणि असलं मरण चांगलं नाही होई व माय. आणि या मरती तव असले जाळाले लाकडं नाही भेटती व माय. आणि या जळती तव यासल्या जाळाले राखेल बी नाही भेटी व माय. आणि यासले जाळाले लाकडं भेटती त्या बी वल्लाच भेटती व माय. आणि या जळती तव यासला पुरा या जळगावना भासान मालय घोरट वासोटी.
माझा सुनील भाऊ म्हणतो एक धमकेदार शेर होऊ द्या या नालायक लोकांसाठी. मी लिहिलेला शेर, जो उधळतो ऐशा आरामावर तो पैसा पापाचा आहे, जो विकतो इमान आपले तो जातीच्या सापाचा आहे. अरे तो बाबासाहेबाचं खाऊन बाबासाहेबाच्या समाजाला धोका देतो. बांधवांना तो एक माणूस एक नाही तर वारा बापाचा. जय भीम. शूटिंग काढताना जर एक काम झालं, आता सगळं ट्रेडिंग चालू आहे. सगळ्यांनी जर मोबाईलच्या बॅटऱ्या लावल्या तर अजून मजा येईल. क्या बात है सगळ्यांनी. अरे वा 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 वा, क्या बात है. काही लाईट बिल येणार नाही या बॅटरीला म्हणून सगळ्यांनी. आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. आम्हाला त्या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. अरे नालायक माणसाला मारण्यासाठी पायातला दोरा लागतो. अरे सवलती घ्यायची हरामखोरांना लाज नाही वाटत. पण आम्ही यांना जय भीम केला तर जसा काही यांच्या मायला काळा घोडा. मना बाबामुळे या काय तोडणं, सडेल तोडणं, वासमाऱ्या तोडणं. अरे मला बाबामुळे पोट भरत. सगळ्यांनी बोलायचं लाजी लाजी जय भीम करतस. अरे या भामटाया लफंगा. अरे बाबामुळे म्हणा बाबामुळे पोट भरतस. बाबासाहेबांच्या जयंतीत 90 मारून येईल. माझा शाप आहे असा हरामी किडे पडून सडून मरल. अशा नालायक लोकांपासून समाजाला त्रास आहे.
मग खावायला भेटे ना भाकर पोटभर, पेवायला भेटे ना पाणी ते घोटभर, पण या भांगता या लफंगा या भात चिवड्या आता मटन बिर्याणी तर मालगावनी दम बिर्याणी खात असुवा काही असं तोंड मध्ये जात नाही तरी हडकं चावतो. ही बाबासाहेबांमुळं अरे तोंडात दात होते तरी खायला भेटत नव्हते, दात नाही तरी आम्ही अड्ड्यात चावतो. संधी बघा कशी आली, अरे अंगाचा वास यायचा. पण आता एक नवीन ट्रेडिशनल निघालं इंस्टा नावाचं, जिथं तोंड धडं नाही. अंगाला पावडर तर सोडावं. मला आठवतं नदीवर जाऊन बाती लावायचे लोक, पण आज काय काय वास निघालं. फेसवॉश, फ्रूटवॉश, मसाज. अरे तुमच्या बापाने ठेवलं होतं काय? बाबासाहेब जन्माला आल्यानंतर कोणी वाद बी घेतला नसता आपला. पण आज आप बिजलियां गिराती है बिजलियां. माझे गुरु चेतन उदास लिखतात, आप बिजलियां गिराती है बिजलियां, चप्पल के उठा के बंद करती है. अरे देखने वाले देखते रह जाते हैं. जब आप हौसला बुलंद करती है, पर शायद आपको ये बात नहीं मालूम, जब से मेरे भीम बाबा बने बामनों के जवाई, तब से ये बामनों की लड़कियां हम जय भीम वालों को बहुत पसंद करती हैं. विनंती आहे, शिका. सुनीलच्या मागे लागेल का बामनाची? लागूनच जाईल. याच्या मागे लागेल ती आयत झालेला शोधते. मग तर महार असो, मांग असो, तंबार असो, ढोर असो, बहुजन समाजातला. पण तो IAS पाहिजे, PSI पाहिजे, कलेक्टर पाहिजे. गुटखा खाणाऱ्याच्या मागे लागल. अरे भाकरीचे तुकडे नशिबी नव्हते रे, गुटखे खाता आणि शरीराचे हाल करून घेतात. आपल्या आई बापाला शेंगदाणे भेटत नव्हते रे, आज आपण काजू बदाम खाऊ शकतो. क्वालिटीने बघा. दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. आपली वाचा अशी ठेवा जशी बाबासाहेबांची होती. तुमच्या वाणीने जग म्हटलं पाहिजे ग्रेट मॅन इज सन ऑफ आंबेडकर. बाबासाहेबांची पोरं खूप चांगली आहे. आपल्या मायमाऊला बघा कशा वागतात. बाबासाहेबांची जयंती निघाली, फाटकी साडी असेल, जुनी असेल, स्वाभिमानाने धुवून फार गर्वाने हातात झेंडा, बोलो रे बोलो, जय भीम बोलो बोल. आणि हा लेखाचा 90 सुटतो. क्वालिटीने बघा, तरच बाबासाहेबांचं नाव घ्या. बाबासाहेब जन्मले नसते. माझ्या राजू केदारने लिहिलंय की गुलामीचा दोर कधी तुझा तुटला असता का? अरे जीवनातला अंधार तुझा कधी मिटला असता का? अरे बाबासाहेब जन्मले नसते तर अजून तुझ्या 7 पिढीचं गळ्यातलं मडकन तुझा धुवनाचा तो खराटा कधी सुटला असता. शक्कल तरी काढ बक्कल खिसामाई काढ तसं श्री गयात माहिती
चड्डीला ठिगळा होतात रे माय कसा तरी काका मारी दे टेलर मशीवाले तुला पैसा नाही राहत रे आणि असाच आले रे रोड तरी बाबासाहेब मुळे असाच आलं बटन खोली अंगवर सोनं खिचामाई काढतात नोटासनी गट्टी आणि इसरी गयात या ठिगईनी चड्डी माझे हात सुट मुठ घाली फिरत घाली फिरत मला बऱ्याच लोकांचे फोन आले की होतीतून आत्मा घुंगरुनी काठी याचा अर्थ काय जशी मांजरीच्या गळ्यात घंटी असते ती आली की आपल्याला कळतं दूध लपवा मांजर येते पूर्वी काळी महार माणसाची सावली त्यांना स्पर्श होऊ नये म्हणून या लोकांनी त्याच्या हातात घुंगराची काठी दिली होती तो वाजत तर आला काठीचा आवाज आला की या लोकांना कळायचं महार येतोय बाजूला येड्यांनो आता महार आहे ना BMW मध्ये येतो राजसूर्यवंशी भाऊ जय भीम अरे होती तू ना हात एक शेर आठवला मला लय आवडत तुम्हाला के जातिवादियों को जग में काही सम्मान नहीं मिलता तरुण जी मुलं आहेत लक्ष द्या आपण आज करोडोने आहोत कुठंतरी तसं तो घाबरतो अरे बाबासाहेब तर एकटे होते रे कुणाच्या बापाला घाबरले नाही इथंच काय परदेशातही घाबरले नाही गोऱ्या लोकांची वाट लावली बाबासाहेबांना तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांना सगळे घाबरायचे का घाबरायचे माहिती आहे बाबासाहेबांना काय घाबरायचे लय सुंदर दिसायचे म्हणून लय शिकलेले होते म्हणून लय डिग्र्या होत्या म्हणून का बाबासाहेब दिसायला धडधाकड होते म्हणून नाही बाबासाहेबांना सगळे घाबरायचे बाबासाहेब चरित्रवान होते बाबासाहेब पुन्हा फकत नव्हते इथले राहत नव्हते बाबासाहेबांना कुठला डाग नव्हता म्हणून घाबरत होते गांधीला नुसतं बाबासाहेब मिस्टर गांधी लगेच गांधीला घालून यायचं आता एखादा जिमखाना आहे आणि जिमखान्यावर बाहेर आदर्श म्हणून याचा फोटो लावला चालत आता याला बघून लोक म्हणतील असं होत असेल तर कशाला जायचं असं होईल तेव्हा मानून जाईल मग हा देश हा भारत बलवान आहे दाखवायचं असेल तर चरखाने बलवान दिसल या संपूर्ण भारताचा 7-12 ज्याच्या नावावर आहे त्या सम्राट अशोकाच्या चक्रानं हा भारत बलवान दिसल काजू बदाम खाऊन चालेल तर डोकं चालत नव्हतं एकदम पावाचा तुकडा खाऊन दिमाग तेच कारण इमानदारी होती हो इमानदारी वा नुसतं टाळ्या वाजू नका असं वागा माय मावल्यांचा सन्मान करा चरित्रवान बना आणि मला असं वाटतं कारण सतीश मिलिंद गायकवाड माझे भाचे आहेत
परिवर्तन केलं, डेंजर होता माणूस, पण आता समाजासाठी वाहून घेतलं स्वतःला. एकदा संधी द्या आणि नगरसेवक बनवा, हे शब्द राजेवाडी. भाऊ, तू कापू शकतो पण कापू नको. तू मारू शकतो, मारू नको. तू जगायचं तुला या समाजासाठी आणि मरायचं तुला या समाजासाठी. मारायचं तर मनोवाद्यांना सोडायचं नाही, धरून सोडायचं. पण कशाने? निवडणुकीत, मतांनी. बाबासाहेबांनी ताकद दिली. आपण बंदूक काढली, इथं बंदूक घेतली, 2 मिनिट. तलवार काढली, 4 मिनिट. म्हणजे इथं बंदूक काढली तर इथं माणूस मरतो, तलवार इथं काढली तर तितका लांब माणूस मरतो. बाबासाहेबांनी अशी ताकद दिली, हरिया जळगाव मध्ये जर बटन दाबलं तर दिल्लीत साला मनवादी मरतो. गौरव भाऊ गायकवाड नाव मी नंतर घेणार आहे, पण अरे होती तू एक शेर राहिला माझा. माझे गुरु चेतनुदान लिहितात, सतीश भाऊ माझे गुरु लिहितात, माझे दादा, माझे गुरु सारंग पवार यांनी माझं खूप गाणं बदललं. आज सन्मान वाढतोय माझा. जातिवादी मनुवादी हमारे सामने जीरो बन गया है, और बाबा साहब के बदले जिसकी शक्ल भी ठीक नहीं, लेकिन ये राजू बागुल इंस्टा पे देखो हीरो बन गया. तो जातिवादियों को आमचे दादा समाज रक्षक, ज्यांना कलावंताबद्दल खूप प्रेम आहे. वैशाली शिंदे त्यांचा पाय कापला गेला, पण मुक्ताई नगरला कार्यक्रम ठेवला बोधरे दादांच्या श्रद्धांजलीचा स्वतःच्या पैशानं. वैशाली शिंदे त्यावेळेस रडली, मला मदत करा. राजूभाऊनं खिशात हात टाकला, मोजले बी नाही, बक्कलचा बक्कल देऊन टाकला माझ्या समोर. वैशाली शिंदेला एकदा टाळ्यांचा आवाज होता. अरे हमारे समाज में खाने वाले बहुत है, लेने वाले बहुत है, देने वाले बहुत कम है. यही तो टेंशन है हमको कि मेरे भीम ने जो किया, मेरे भीम ने जो किया, बताओ वैसा कोई आज के जमाने में करता है? अरे मेरे समाज का नेता तो देखो, एक साला चमड़ी पे मरता है तो दूसरा साला चमड़ी पे मरता है. आणि फोनवर तोडपाण्या करतस आणि बायकोले मटण बनाव सांगतस. अव ऐक ना, आवाज 1 लाख रुपयांनी तोडपाणी झाली. कुठे काय खावडत माले, थोडं चिकन फ्राय बी बनाव आणि लेग पीस जास्त आण बरं.
घरात आल्यावर साले एक खंबा घेऊन बसत आणि बायकोनी फ्राय आण बरं पोरगा बघतो लाभून नालायक बाप साला माझा पण तो बाबासाहेबांचा आहे. अरे तो 1 लाख नाही, अरे खिशात 10 रुपये जरी कमवून आला घरात घुसतो बेल वाजवतो बायकोला पहिला जय भीम बोलतो घरात जातो आंघोळ पाणी करतो बाबासाहेबाला हात जोडतो. बाबा अरे 10 रुपये सुद्धा मिळाले ते तुझ्यामुळे म्हणजे तो माझी अवकाश नव्हती. कि जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. माझे गुरु चेतन उदास लिहितात साहेब जय भीम लहुजी ब्रिगेड आमचे सुरेश अंभोरे सर आमच्या ताई आलेले आहेत का आशा पाटील फार चांगल्या नावली सम्राट आहेत. आपल्याला थोडं खर्चटलं तरी दुखतं पण पूर्ण स्टेजवर काचेचा ढीक करून त्याच्यावर ते लावणी करतात रक्ताच्या धारा लागतात. काय कला आहे त्या ताई आणि आपल्या जळगाव मध्ये ते आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा आवाज होऊ द्या. जातिवादियों को जग में दादा या शेरकडे लक्ष द्या. हॅलो स्टेजच्या मागे जे आहेत आपसात बोलू नका. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. क्यों नहीं मिलता? येड्याची पैदास आहेत चाले. या जातिवादीतलं कसं आहे माहित आहे का माय माऊली तो आणि माय त्या जातिवादीतलं कसं आहे माले नाही घाबरून मी कोणले घाबरू व म्हणे माय यासलेच तर म्हणतात ना पक्का नीट घाबरू. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. हा अमेरिकेने घोषित करून टाकलं भारतातले खरे आतंकवादी म्हणजे जातिवादी आहेत. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. माझ्या एक्शन कडे लक्ष द्या. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. अरे जातिवादी चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले इन्हें सिर्फ घंटा मिलता है कभी भगवान नहीं मिलता. आता आयफोन 1+ आता आयफोन हात धरत आणि फोनवर तोडपाण्या करत सुब पण लाजवाजी सुजाता ठाकूर वंचित बहुजन आघाडी भगिनीचे आभार आहे भेट मिळाली. माननीय जयपाल भाऊ बोदडे कालकथित प्रतापसिंग बोदडे दादा यांच्या पुतणे माजी समाज कल्याण समिती सभापती हे मुक्ताईनगर बाजार समितीमध्ये संचालक म्हणत एकमेव उमेदवार
विजयी झाले त्यांचे अभिनंदन आरती सोनवणे, बबलू बारी, अनिल सुरळकर भेट मिळाली, आभारी आहोत. अरे होते तुला हात अशोक राजपूत 500 रुपये मिळाले, आभारी आहोत. ललित भाऊ भोगले, महानगर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जळगाव यांच्यातर्फे 1000 रुपये मिळाले, आभारी आहोत. अरे देवाले नव्हतं बसणं देवाले नव्हतं बसणं भाडण, गावना बाहेर असले काढ. पण आत्या BMW मा फिरतस आणि फॉर्च्यून गाडी मा फिरतस. बऱ्याच चिठ्ठ्या आल्या म्हणून मला आठवलं, बात सियासत की नहीं, इलेक्शन की नहीं, चुन के आने की नहीं, हार भी जाएंगे स्वाभिमान से, तलवे चाट के जीत के आना नहीं है हमें. जो संविधानाचा अनादर करतो त्याच्या खोमाडीत तू हाणून दाखव. जो संविधानाचा अनादर करतो, माझा शेर, जो संविधानाचा अनादर करतो त्याच्या थोबाडीत तू हाणून दाखव. सत्ता येत नाही बहुजनांची, एक होऊन सत्ता आता आणून दाखव. अरे दुसरा आंबेडकर या जगात जन्माला येऊ शकत नाही रे वेड्या, पण तुझी लायकी असेल तर स्वाभिमानी माझा प्रकाश आंबेडकर तरी म्हणून दा. BMW मा फिरतस आता घोडा गाडी मा आणि फॉर्च्यून गाडी मा फिरतस पण एक सूचना आहे. 5 तारखेला रामेश्वर कॉलनी या ठिकाणी आपला संदीप, आडनाव माहित नाही, संदीप भाऊ सोनवणे रिक्षा चालक आहे, स्वाभिमानी जयंती. 25 तारखेला धम्म दीक्षा लातूरकर आणि माझा कव्वालीचा मुकाबला सायंकाळी 7 वाजता. त्याही कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने यावं
गीताचा शेवट गात आहे, लक्ष द्या. गीताचा शेवट आहे, अरे बाबांना सारखं करीन कोण, समाजासाठी मरीन कोण, बाबांना सारखं करीन कोण, समाजासाठी मरीन कोण. अरे स्वार्थी पुढाऱ्या वाणी, स्वार्थी पुढाऱ्या वाणी त्याने कधी कुणापुढे हात केला नाही. राजू केदार लिहितात, जय भीम. माजी नगरसेवक राजूभाऊ निकम, वंचित बहुजन आघाडी, 100 रुपये मिळाले. स्वार्थी पुढाऱ्यावानी त्याने कुणापुढे हात केला नाही. मोठेपणाचा अभिमान त्याने कधी जीवनात केला नाही. अरे खुनाची धमकी आली, खुनाची धमकी आली तरी विचार अजिबात केला नाही. अरे बाबासाहेबांनी माझ्या या समाजाचा कधी घात केला नाही. किरण शिरसाट सुरत यांच्याकडून 500 रुपये. सुरतलाही माझा 17 एप्रिलला खूप छान प्रोग्राम झाला. जय भीम, जय भीम. मग बाबांना सारखं पण या भामटा, या सडेल तोंडा, या वासमाऱ्या उलटा बोंब राजूना नावनी मारतात. साला बरगड्या झाल्या दारू पिऊ पिऊ तरी म्हणतात छक्केगा नहीं साला. अरे नीट माग रे, नहीं तो तेरे मुंह पे कोई थूकेगा नहीं साला. नीलूताई इंगळे, सारांश फाउंडेशन अध्यक्ष, 200 रुपये. बोंब राजूना नावनी मारतात.